रियाचे पती एक डॉक्टर होते. ते रोज रात्री रियाला एक इंजेक्शन लावून देत असे. त्यामुळे तिची दिवसभरची थकावट निघून जात होती व ती आरामात झोपून जायची. एक दिवस साफसफाई करताना ते इंजेक्शन खाली पडून तुटून गेले. पती तिला रागावतील म्हणून तिने त्या इंजेक्शनमध्ये पाणी टाकले. रात्री त्यांनी पाणीचे इंजेक्शन तिला टोचले व ते रूममधून निघून गेले. आज पाण्याची इंजेक्शन होते त्यामुळे तिला झोप काही लागत नव्हती. ती त्याला शोधत शोधत बाहेर आली, परंतु ते समोर दृश्य पाहिले ते पाहूनच तिच्या पायाखालची जमीन सरकली. रियाचे लग्न आत्ताच झाले होते. तिच्या अंगात खूप जास्त आग होऊ लागली होती. संध्याकाळ झाली की हा त्रास सुरू होत असे. तिला संध्याकाळ झाली की खूप जास्त वेदना होत असे. जशी ती सकाळी झोपेतून उठत असे तेव्हा वेदना नाहीशा होऊन जात असे. लग्नापासून जवळपास 2 आठवड्यानंतर हा त्रास तिला सुरू झाला होता. ती खूप जास्त त्रस्त झाली होती. कोणालाही न सांगता त्रास सहन करत होती, परंतु दिवसेंदिवस वेदना वाढतच होत्या. तिचे पती एक डॉक्टर आहेत, परंतु ती तिच्या पतीला सुद्धा सांगितले नाही. ती ज्या परिवारातून आली होती तेथे डॉक्टर यांना खूप वाईट समजले जात असे. तिची आई म्हणायची, डॉक्टर दवाईच्या नावावर केमिकल देतात व पूर्ण शरीर खराब करून टाकतात. ते लोक आजारपणी जादूटोणा व घरेलू टोटके वापरत असे. तिच्या पतीला तिचे दुखत आहे असे तिने सांगितलं नाही. तिचे आईवडील यांचा या लग्नाला खूप विरोध होता, परंतु अमोल घरचा खूप श्रीमंत असल्याने त्यांनी होकार दिला होता. आई तर नाहीच म्हणत होती, कारण तो डॉक्टर होता. लग्नानंतर सर्व व्यवस्थित सुरू होतं, परंतु अचानक एक दिवस रात्री तिला त्रास व्हायला सुरुवात झाली आणि दिवसेंदिवस हा त्रास वाढत होता. सारा दिवस कुठलाच प्रॉब्लेम होत नव्हता, परंतु जशी रात्र येत होती तिचा जीव घाबरायला लागत असे व त्रास वाढत असे व सकाळ झाली की त्रास गायब होत असे. ही अशी विचित्र बिमारीने ती खूप त्रस्त झाली होती. तिचे पती तिच्यावर खूप प्रेम करायचे. ते खूप चांगले व्यक्ती होते व ते तिला नेहमी खुश ठेवायचे. ते तिच्यावर लपून नजर ठेवायचे. तिने त्यांना विचारले, तुम्ही लपून लपून माझ्यावर लक्ष का ठेवता? तेव्हा ते म्हणायचे, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. या प्रेमामुळेच मी तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी बघत असतो. ती स्वतःला खूप भाग्यवान समजत होती. एक दिवस तिचा पती तिच्याजवळ आला व सांगितले. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा पती तिला म्हणाला, मला माहीत आहे तुला रात्री खूप जास्त त्रास शरीरामध्ये होत आहे. तू काळजी करू नको, सर्व काही ठीक होऊन जाईल. त्याची ही गोष्ट ऐकून तिला धक्काच बसला, कारण तिने हे कोणाला सांगितले नव्हते. तिचा डॉक्टरवर अजिबात विश्वास नव्हता, परंतु आता तिचे पतीच डॉक्टर होते त्यामुळे त्यांचे म्हणणे तिला पटत होते. ती पूर्ण दिवस विचार करत बसली की तिला तिचे पती रात्री कोणती औषधं देणार. रात्र झाली. पती तिच्या रूममध्ये आले व त्यांनी तिला एक इंजेक्शन लावून दिले. ती खूप घाबरली, परंतु तिला तिच्या पतीने समजावले व इंजेक्शन लावताच तिच्या अंगात एक शांतता निर्माण झाली व दुखणे हळूहळू बंद झाले व तिला झोप यायला लागली व ती गाढ झोपून गेली. नंतर काय झाले ते तिला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तिला जाग आली तेव्हा ती खूप चांगलं फील करत होती. आज कितीतरी दिवसानंतर तिला पूर्ण रात्र झोप लागली होती, नाहीतर पूर्ण झोप मिळतच नव्हती. ती देवाचे आभार मानले. त्यांनी तिला इंजेक्शन लावून दिले. तिला छान झोप लागली. आज सकाळी तिच्या मिस्टरांनी विचारणा केली असता तिने त्यांना सांगितले, आता मला ठीक वाटत आहे. हे ऐकून तिचे पती म्हणाले, आता तुला रोज रात्री हे इंजेक्शन द्यावे लागेल. मी आल्यानंतर रोज तुला झोपण्याच्या अगोदर इंजेक्शन लावेन. तरीही तू इंजेक्शन लावण्याच्या अगोदर झोपू नकोस, असे तिला त्याने खडसावून सांगितले. तिने त्यांना हो म्हटले. आता रोज रात्री तिचा पती तिला
एक इंजेक्शन लावून देत असे आणि त्या इंजेक्शनमुळे संपूर्ण शरीरातील वेदना कमी होऊन जात असे व शांत झोप लागून जात असे. या इंजेक्शनमुळे तिला सरळ सकाळी जाग यायची व उठल्यानंतर तिला खूप छान वाटायचे. असेच दिवस जात होते. जवळपास आता तिच्या लग्नाला 6 महिने झाले होते. तिच्या आईला या इंजेक्शनबद्दल कधीही काही सांगितले नाही. एक दिवस तिची आई तिला भेटायला तिच्या घरी आली तेव्हा तिला टेन्शन आलं की आईने ते इंजेक्शन जर पाहिलं तर तिला राग येईल व ती माझ्या पतीला विचारेन, माझ्या मुलीला तुम्ही हे औषधाचं विष का बरं देत आहात? ती विचार करत होती. आता काय करू? कारण आई याच रूममध्ये बसून होती व समोरच इंजेक्शन पडलेले होते. तिने आईला म्हटले, आई मला पाणी आणून दे. त्याच्यासाठी आई किचनमध्ये गेली. तितक्या वेळात तिने ते इंजेक्शन व बॉटल लपून ठेवून दिले. ती खूप आनंदी झाली. चला आईला काही यातले कळले नाही. असे समोर दिवस जात होते. तेव्हा आई वडील किंवा तिच्या माहेरवरून कोणी यायचं तर ते इंजेक्शन ती लपून ठेवून द्यायची जेणेकरून कोणालाच काही माहीत होऊ नये. तिचा पती त्या इंजेक्शनच्या बाबतीत खूप जास्त टेन्शन घेत होता. जर एखाद्या दिवशी ते यायच्या अगोदर ती झोपून जायची तर तो तिच्यावर ओरडायचा. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होते म्हणून ती खूप घाबरून जायची. तो असा का वागतो? ती स्वतःलाच विचारायची की कोणी कोणावर इतकं प्रेम करू शकतं का? तिचा पती म्हणायचा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला कोणताच त्रास होऊ नये म्हणून मी हे तुझ्यासाठीच तर करत आहे. हे ऐकून आता तिचे प्रेम सुद्धा त्याच्यावर खूप वाढून गेले होते. एक दिवस तिचे मामाजी तिला भेटायला घरी आले. तिने इंजेक्शन फ्रीजमध्ये लपवून ठेवले. मामाजी दिवसभर तिच्या घरी राहिले व सायंकाळी ते निघून गेले. निघाल्यानंतर ती त्या इंजेक्शनला फ्रीजमधून काढून घेतले व त्याच्या जागी घेऊन गेली. तेव्हा ते इंजेक्शन तिच्या हातातून खाली पडले. परंतु तिने त्याला कसेबसे तुटण्यापासून वाचवले. परंतु त्यातली औषधं संपूर्ण खाली पडली. आता तिच्या पायाखालची जमीन सरकली. आता तिचा नवरा तिला खूप रागवेल या भीतीने ती त्या औषधच्या बाटलीत पाणी भरून टाकले. रोजप्रमाणे तिचा नवरा रात्री आला व त्याने तिला इंजेक्शन लावले. परंतु आज तिच्या वेदना काही कमी होत नव्हत्या. तिला झोप पण येत नव्हती. इकडून तिकडे रात्रभर कडा बदलत होती. परंतु अर्ध्या रात्री तिचे पती बेडवरून उठले व रूमच्या बाहेर गेले. तिला वाटले बाथरूमला गेले असेल, परंतु बराच वेळ झाला तरी ते आले नाही म्हणून तिला शंका आली व ती रूमच्या बाहेर येऊन पाहते तर घरात कोणीच नव्हते व बाहेरचे दार सुद्धा बंद होते. तिने संपूर्ण घर शोधले पण हे काही सापडले नाही. ती चुपचाप परत आपल्या खोलीत आली व झोपण्याचं नाटक करत अंगावर चादर घेऊन त्याची वाट पाहत होती. तो सकाळी सकाळी परत आला व चुपचाप बेडवर येऊन झोपून गेला. ती नाटक करतच होती. तिला आता त्याची सत्यता जाणून घ्यायची होती म्हणून ती त्याला काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी तिने ठरवले की हा कोठेच जातो शोधूनच राहीन. दुसऱ्या दिवशी रात्री त्यांनी तिला इंजेक्शन लावले व ती झोपण्याची नाटक करत होती. पुन्हा रात्र. तिथे कोणीच नव्हतं. तिने संपूर्ण खोली बारकाईने पाहिली होती. तिथे कुठेही जायला मार्ग नव्हता. पण मग तिचा पती होताच तो बेडवरून उठला व जायला निघाला. तो बाहेर जाताच ती सुद्धा त्याचा पाठलाग करू लागली. तो दुसऱ्या खोलीमध्ये गेला होता. ती हळूहळू पायाचा आवाज न करता त्याचा पाठलाग करत होती. दुसऱ्या खोलीत जाऊन पाहते तिथे कोणीच नव्हतं. तिने संपूर्ण खोली बारकाईने पाहत होती. तिथे कुठेही जायला मार्ग नव्हता. मग तिचा पती अचानक कसा काय गायब झाला हे तिला कळत नव्हते. ती परत यायला निघाली. तेवढ्यात पायाला जमिनीवरील दोरी लागली. ती खाली पाहते तर काय, एक दार उघडे होते. जमिनीवर तळघराचा रस्ता होता. तिने ते दार उघडले व आतमध्ये जायला निघाली. आतमध्ये पायऱ्या होत्या. ती आतमध्ये तळघरात गेली व
तिथे कोणीच नव्हतं. मग तिने संपूर्ण तळघर चेक केलं. तिथे एक दरवाजा तिला दिसला. त्या दरवाजाच्या आत 3-4 लोक बसलेले आढळले. त्यात तिचे पतीसुद्धा होते. ती तिथेच लपून राहिली. तिथे खूप सोनं व कॅश होती व आतमध्ये एका खुर्चीवर एकाला त्यांनी बांधून ठेवले होते व त्याला ते धमक्या देत होते. थोड्या वेळाने ते सर्वजण उठले व निघून गेले. निघाल्यानंतर तिने त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला सोडविले. तर बघते तर काय, एक मुलगी होती. ती माझ्याकडे पाहतच राहिली. ती मला म्हणाली, तुझे खूप खूप उपकार झाले. तू मला सोडविले. तिने तिला विचारले, तू कोण आहे आणि इथे काय करत आहे? त्यावर ती म्हणाली की तुझा पती डॉक्टर नाही. हे ऐकताच रियाच्या पायाखालची जमीन सरकली. तू काही बोलू नकोस. त्यावर ती रियाला म्हणाली, थांब, मी तुला सर्व सांगते. आम्ही सर्व एका गँगमधील मंडळी आहोत. आमचं काम चोरी करणे आहे. हे जे सर्व सोनं नाणं पाहत आहे ते सर्व आम्ही चोरी केलेलं आहे. त्यावर रिया तिला म्हणाली, मग तुला त्यांनी का बरं बांधून ठेवले? त्यावर ती म्हणाली, सांगते मी तुला सर्व. आम्ही एक वेळा दरोडा करायला बँकेमध्ये गेलो होतो. तेव्हा तुझ्या पतीने तुला पाहिले व तुला पाहताच तो तुझ्या प्रेमामध्ये पडला व लग्न करीन तर हिच्याशीच असे त्याने ठरवले. परंतु चोर म्हटल्यावर तू त्याच्यासोबत का लग्न करशील म्हणून त्याने डॉक्टराचं नाटक केलं व मला नर्स बनविले. मीच तुझ्या घरच्याकडे संबंध घेऊन गेले, परंतु तुझे घरचे नाही म्हणत होते. मग मी त्यांना सांगितले की मुलगा खूप श्रीमंत आहे व तुमची मुलगी खूप खुश राहीन, म्हणून ते तयार झाले व नंतर तुमचे लग्न संपन्न झालं. परंतु लग्न झाल्यानंतर खरं रूप समोर येऊ नये म्हणून तो तुला रोज रात्री इंजेक्शन लावतो व मग ते रात्री चोरी करतात. तुला जर सत्य माहीत झाले तर तू त्याला सोडून जाशील म्हणून तो हे नाटक करीत आहे. त्याचे तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. हे सर्व ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यातले अश्रू मावेनासे झाले. ती म्हणाली, तू हे सर्व खोटं म्हणत आहे, परंतु तुला का त्यांनी बांधून ठेवले? त्यावर ती म्हणाली, मी आता ह्या चोरीच्या फंद्यातून बाहेर पडू इच्छिते व एक सामान्य नागरिक म्हणून माझे जीवन व्यतीत करू इच्छिते. त्याकरता मी इथून निघून गेली होती, परंतु त्यांनी मला पुन्हा जबरदस्ती येथे आणले व डांबून ठेवले व मला ते आता म्हणत आहे की तू काम कर, गेलीस तर मारेन म्हणून धमकावत आहे व तुझा पती आमचा बॉस आहे. पण तुझे लग्न झाल्यापासून आमच्या धंद्यावर खूप जास्त फरक पडला म्हणून त्यानेच हा उपाय शोधला. तो तुला जेवणात अंगदुखीचं औषध देऊ लागला होता. काही दिवसातच तुझं अंग रात्रीला खूप दुखायला लागलं होतं व त्यानंतर त्यानेच तुला इंजेक्शन लावले जेणेकरून तुला रात्री झोप लागेल व त्याचे काम नीट होऊ शकेल. म्हणूनच त्याने ही युक्ती केली. आता तिला तिची ही बाब पटू लागली. तिने तिचे धन्यवाद मानले व ती चुपचाप तिला घेऊन वर आली व ती सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेली व तिने पोलीसमध्ये सर्व माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेच तेथे धाड टाकली. सकाळी त्याला त्याची बायको बेडवर न दिसल्यामुळे त्यांना शंका उत्पन्न झाली होती, म्हणून ते पळण्यासाठी निघणारच होते. तितक्यात पोलिसांनी त्याला पकडले व त्या चौघांना तुरुंगात डांबले. ती त्याच्या पतीला भेटायला तुरुंगात गेली व त्याला म्हटले, तू माझ्यासोबत खूप वाईट केलं. त्यावर त्याने पत्नीची माफी मागितली व सांगितले, यानंतर मी कधीही अशी चूक करणार नाही. कृपया मला एक वेळेस माफ कर. त्यावर त्याच्या बायकोने त्याला म्हटले की मी तुला माफ करेन, पण एका अटीवर. त्यानंतर तू कधीही जीवनात चोरी करायची नाही. त्यांनी तिची अट मान्य केली व 5 वर्षाची कारावास त्याला झाला व जेलमधून सुटल्यावर त्याने कापडचे दुकान टाकले व तो व ती सुखाचा संसार करू लागले. तरी मित्रांनो, आपणास ही कथा आवडल्यास नक्की शेअर करा व लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा.